कडेगावात मटक्यासह अवैध धंदे जोमात, पोलीस प्रशासन कोमात। गेल्या काही वर्षात अवैध धंद्यांकडे अनेक तरुणांचा कल वाढला आहे। त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते आहे। अशा धंद्यांकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रान मिळाले आहे। छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका जुगाराने पुन्हा डोके वर काढले आहे। चालू आठवड्यापासून खुलेआम मटका जुगाराचा बाजार जोमात असल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे। शहरातील महात्मा गांधी विद्यालय आणि भारती विद्यापीठ या विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत शहरातील अनेक युवक, शहरातील सेल्फी पॉईंट आणि मटण मार्केट पाठीमागील जागेत चरस, गांजा, ड्रग्ज, गोळ्याची नशा करत असल्याने पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं चित्र शहरात दिसत आहे। शहरात सध्या लग्न सराईमुळे गावदेव मिरवणुकांमध्ये डॉल्बी वापर करून नियमापेक्षा जास्त डेसिबल आवाज सोडला जातो आहे। यामुळे लहान मुले वयोवृद्धांना त्रास होत असून तरी देखील पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत। शहरासह तालुक्यात सर्वत्र खुलेआम पान टपऱ्यांवर गुटखा मावा, सुगंधी सुपारी, काही दलालांकडे ड्रग्ज गोळ्यांची विक्री केली जाते आहे। शेतकरी अवैध सावकारीच्या जाळ्यात सापडून भूमिहीन झाले आहेत। शहरासह संपूर्ण तालुक्यात पोलिसांचे धाक उरलेला नाही आहे। अशी परिस्थिती असल्यामुळे 2 दिवसांपूर्वी काही तरुणांनी शहरात दहशत माजवत गँगवॉर करून एका मातंग समाजातील युवकावर जीवघेणा हल्ला करून दहशत माजवण्याचा प्रकार घडवून आणला। तरी देखील पोलिसांचे दुर्लक्ष होते आहे। तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना पोलिसांनी NOC दिली आहे की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये पडलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कडेगाव।